नमस्कार शेतकरी मित्रांनो, पूर्वज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण शेतकरी मित्र या दुकानात आलो आहोत. तर शेतीसाठी जे अवजारे औषधे त्याच्यात आपण माहिती घेणार आहोत. तर चला पाहूया त्यांच्याविषयी माहिती. नमस्कार, माझं नाव मंदार यशवंत काळे. दुकानाचं नाव आहे शेतकरी मित्र. तुमचं सगळ्यांचं स्वागत. 5 नोव्हेंबर 1999 रोजी वडिलांच्या कल्पनेतून हे दुकान चालू केलं. आपल्याकडे कोकणात लागणाऱ्या शेतीच्या संदर्भातलं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळतं. जसं काही बी बियाणं, खतं, कीटकनाशकं, औषधं, सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, ठिबक सिंचनचं साहित्य, इलेक्ट्रिकवरचे पंप, पेट्रोलवरचे पंप, बॅटरीवरचे पंप, मॅन्युअल पंप, त्याचे स्पेअर पार्ट, गवत कापायचं मशीन, तसंच झाडं तोडायचं मशीन, त्याचे स्पेअर पार्ट. हे तुम्ही मागे बघताय ते सगळं मॅन्युअली ऑपरेट करण्याची हत्यारं आहेत. हे सगळे फवारणीच्या पंपाचे स्पेअर पार्ट्स आहेत, पाने आहेत, गवत कापायच्या मशीनला लागणारे पार्ट आहेत. या ठिकाणी कीटकनाशकं आहेत, त्याच्यानंतर लहान प्रमाणात आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत, गवत मारायचं औषध आहे. इकडे स्पेअर पार्ट्स आहेत पंपांचे. मागच्या साईडला तुम्ही बघाल तर या प्लॅस्टिक नर्सरी बॅग्स आहेत, बियाणी आहेत. इकडे कीटकनाशकं आहेत, बुरशीनाशकं आहेत. हे बघा, ही ब्रँडेड कंपनीची स्टील या कंपनीची चेनसॉ आहे. याचं मॉडेल आहे MS 172. त्याच्याचबरोबर हे 182 नंबरचं मॉडेल आहे. हे 230 नंबरचं मॉडेल आहे. या इंजिनचे प्रकार बदलतात. जसं इंजिन जास्त पॉवरफुल होतं तशा किमती पण बदलतात. तसंच हे गवत कापायचं मशीन आहे. हे पण गवत कापायचं मशीन आहे. त्याच्यानंतर हा टेलिस्कोपिक पोल आहे. आपल्याकडे 4 प्रकारचे पोल उपलब्ध आहेत. 18 फूट, 24 फूट, 30 फूट, 36 फूट. त्याच्या जोडीला हे आंब्याचे झेले आहेत. आंब्याचे झेले 3 प्रकारचे आहेत. ही साप पकडण्याची काठी आहे. हे पंप आहेत. त्याच्यानंतर हे ठिबक सिंचनचा पाईप आहे. इकडे बघाल तर हा चिकू झेला आहे. तुम्ही या काठीला आंबा झेला, चिकू झेला, करवत, पानकापं, नारळ पाडण्यासाठी पानकापं, सुपारीसाठी पानकापं, तुम्ही काहीही लावू शकता. त्याच्या जोडीला हे इकडे रोपं बनवण्याचे ट्रे आहेत. पालापाचोळा गोळा करण्यासाठी डालगं आहे. लहान डालगं आहे, मोठं डालगं आहे. बघा या इकडनं, इकडे आतमध्ये जाऊन. हा पाठीवरचा पेट्रोलवरचा पंप आहे. हे नारळ सोलण्याची मशीन्स आहेत. नारळ सोलण्याची मशीन आहे 30 इंचाचं. हे लहान मशीन आहे 24 इंचाचं. याचा फायदा असा होतो की नारळ सोलताना आपल्याला कमी वाकावं लागतं. इथे थोडं जास्त वाकावं लागतं. हा या उंच मशीनचा फायदा आहे. नारळाच्या झाडावर चढायची शिडी आहे. आता माणसांचा प्रॉब्लेम असल्यामुळे झाडावर चढणारी माणसं कमी आहेत. त्याच्यासाठी हा उत्तम उपाय आहे. तर तुम्हाला शेतीसाठी कोणत्याही प्रकारच्या वस्तू पाहिजे असतील, सोल्युशन पाहिजे असतील, सल्ला पाहिजे असेल तर शेतकरी मित्र या दुकानामध्ये अवश्य भेट द्या. धन्यवाद.